पेंटा नावाची एखादी संस्था पुढे येते, चुकीचा अहवाल तयार करते, सरकारसमोर प्रेझेंट करते, कोर्टात प्रेझेंट करते आणि एका 33 वर्षीय हत्तीनीला, माधुरीला अचानक उचलण्यात येतं आणि या प्रदेशातून डायरेक्ट त्या प्रदेशात कितीतरी शेकडो किलोमीटर दूर नेण्यात येतं. गावातली सगळी माणसं रडतायत, मोठी माणसं रडतायत, म्हातारी माणसं रडतायत, अगदी लहान लहान लेकरं सुद्धा रडतायत. याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? अहो, या सगळ्यांचं रडणं बाजूला सोडा, यांचं सगळ्यांचं दुःख बाजूला सोडा, मात्र स्वतः ती हत्तीन रडते, व्हिडिओ दिसतंय ते, तिला नव्हतं जायचं तिथं. तिची माणसं इथे आहेत, तिची जागा इथे आहेत, तिचे ते वृक्ष इथे आहेत, तिची ती घरं इथे आहेत, ज्या रस्त्यावरून ती बागडली ते रस्ते इथेच आहेत, ज्या लेकरांसोबत ती बागडली ते लेकरं सुद्धा इथंच आहेत. हे सगळं इथं सोडून तिला तिकडं नेण्यात येतं. सत्तेच्या जीवावर, पैशाच्या जीवावर आमच्या भावनांचा तुम्ही कचरा करणार आहात, आमच्या विचारांचा कचरा करणार आहात. आमचे अश्रू तुम्हाला महत्वाचे नाहीयेत, आमचे प्राणी तुम्हाला महत्वाचे नाहीयेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा प्रचंड आदर आहे, मात्र या निमित्तानं माननीय राष्ट्रपतींना आमचं निवेदन आहे, नम्र विनंती आहे. 4 दिवसापासून वनतारामध्ये माधुरीने काहीच खाल्लेलं नाहीये, तिची तब्येत बिघडली आहे. आत्ताच माननीय राजू शेट्टी यांनी ती बातमी दिली आहे. अशी परिस्थिती सगळी असताना तुम्हाला नम्र निवेदन आहे राष्ट्रपतीजी, की कृपया नांदणीतली ती हत्तीन जी 33 वर्ष त्या सगळ्या लोकांसोबत बागडली, मोठी झाली, लहानाची मोठी झाली, 100 हजारो लाखो स्मृती तिच्या मनात असतील त्या गावाबद्दल, त्या माणसांबद्दल, त्या रस्त्यांबद्दल, त्या जागांबद्दल, कृपा करून तिला परत आणा. कृपा करून नांदणीची हत्तीन नांदणीला परत द्या. त्या मठाचा कृपा करून सन्मान ठेवा. आमच्या श्रद्धांचा सन्मान ठेवा, आमच्या विचारांचा सन्मान ठेवा. हेच नम्र निवेदन या निमित्तानं तुम्हाला करायचं आहे. रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा सांगतो, रविवारच्या दिवशी नांदणीमध्ये समस्त कोल्हापूरकरांनी आणि ज्याला ज्याला शक्य आहे त्या प्रत्येक माणसाने या अन्यायाच्या विरोधात, केवळ एका हत्तीने आणण्याचा हा विषय नाहीये, मस्तवाल वृत्तीला रोखण्याचा सुद्धा हा विचार आहे. कारण या हत्तीने सारख्या आणखी काही हत्ती लाईनीत आहेत, त्यांचाही नंबर लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला जर विरोध करायचा आहे तर आपल्याला एकत्रित यावं लागेल. आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी उपस्थित व्हावं. धन्यवाद.